TN महाराष्ट्र न्यूज चॅनल। सोलापूर महानगरपालिका हद्दीतील कुमठा नाका ते नवी जिंदगी रोड शांतिनिकेतन शाळेजवळील रोशन प्राईड इमारती संदर्भातील कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट सोलापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। मंचाचे जिल्हा सचिव मोहसिन ख्वाजा बागवान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले की संबंधित प्रकरणात यापूर्वी तक्रारदाराजवळ स्मरणपत्रे देऊनही अद्याप ठोस चौकशी अथवा कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। सोलापूर महानगरपालिका हद्दीतील नई जिंदगी ते कुमठा नाका रोड शांतिनिकेतन शाळेजवळील रोशन प्राईड या इमारतीबद्दल मी वारंवार तक्रारी अर्ज दिलो तरी आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही। जर येणाऱ्या काळात 3 दिवसाच्या आत आमच्या मागण्या मान्य नाही केले तर यापेक्षा तीव्र आंदोलन अन्न त्याग आंदोलन करणार आहोत। आमच्या मागण्या अशा आहेत की रोशन प्राईड ह्या इमारती परवाना, वापर परवाना आणि बांधकाम परवाना, अग्निशमन NOC आणि ऑल साईड मार्जिन आणि पार्किंगच्या जागेवर बांधलेले गाड्या याची चौकशी करून कारवाई करावी म्हणून आम्ही वारंवार तक्रारी अर्ज दिलेले आहे। प्रशासनाकडून आपल्याला उत्तर भेटला का? 2 महिने झाला मी या पाठपुरावा करतो परंतु आजपर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही।